व्यवसाय चालू झाला. हा काय म्हणजे चालू झाला 6 महिन्यापासून तुम्ही येत आहे आणि कशी वाटते चव तुम्हाला? नाही चव मला व्यवस्थित सगळं म्हणजे मटेरियल जे आहे हां ते व्यवस्थित त्यांच्या ह्या पदार्थामध्ये पडल्यामुळे काय जिभेला चव मिळते. हां ना, आणि म्हणून मी रोज संध्याकाळी इथे येऊन रोज संध्याकाळी असं आहे. क्या बात है, थैंक यू. कम से कम हो गया 10 दिन. 10 दिन. और कैसा लगता है आपको इधर का टेस्ट? ना बढ़िया लगता है, एकदम बढ़िया. एकदम बढ़िया. थँक्यू साहेब. मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण आहोत वरळीला आणि इथे एक बघू शकता आपल्याला छोटंसं एक स्टॉल आहे आणि आपल्या एक मराठी ताई आहेत आणि त्यांची सून आहे, तर मिळून ते व्यवसाय करत आहेत. तर त्यांचा व्यवसाय कसा चालला आहे ते बघूया आपण. तर ताई नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मनीषा लोंढे. मनीषा लोंढे. लोंढे. अच्छा. आणि ह्या शीतल लोंढे. शीतल लोंढे. आपण त्यांची सून. सून आहात का? अरे वा. तर दोघी मिळून हा व्यवसाय करताय. तर कधीपासून व्यवसाय करताय? तर झाले 5-6 महिने. 5-6 महिन्यापासून. आणि 5-6 महिन्यापासून कसा काय इकडचा रिस्पॉन्स येते? आहे व्यवस्थित. व्यवस्थित एकदम. आणि मला एक सांगा, आमचं ॲक्च्युली चॅनल आहे, त्याच्यातून आपण मराठी जे व्यावसायिक आहेत, लहान लहान व्यवसाय करतात, तर त्यांचं आपण प्रमोशन करत असतो आणि लोकांना दाखवत असतो की मराठी लोक असे रस्त्यावर येऊन पण छोटा छोटा व्यवसाय करू शकतात. ठीक आहे. तर मला एक सांगा की आता आपण एक लहानसा स्टॉलवर इथे व्यवसाय करतोय, तर आपल्याला वाटत नाही का इथे माझ्या ओळखीची लोक इकडून बघतील आणि आपल्याला काय वाटेल, काय नाही, लाज वाटते, हे ते हा प्रकार कधी होतो का? नाही नाही तसं काही वाटत नाही. अच्छा. काम हे कामच असतं शेवटी. हां ना, नक्की. तर मला सांगा की मराठी जी लोक हा आपल्या चॅनलच्या थ्रू बघत असतील, तर त्या लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल की नोकरी करावी का व्यवसाय करावा? माझ्या मते तर व्यवसायच महत्त्वाचा असतो. हां ना. कारण व्यवसाय स्वतःचा असतो. आपल्याला कधी कंटाळा आला तर तो बंद करून ठेवू शकतो. हां. पण नोकरी नाही, नोकरीला जावंच लागतं. वडापाव. आता किती महिन्यापासून म्हटलं करताय हा? 6 महिने. 6 महिन्यापासून. आणि कसं काय मग इकडचा रिस्पॉन्स कसा आहे? छान रिस्पॉन्स आहे. आणि ताई तुम्ही काय सांगाल, कसा काय रिस्पॉन्स आहे? छान आहे. अच्छा. आणि गाव कुठलं तुमचं? आमचं सोंदरपुरी गाव आहे, सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यातले. अच्छा. इथे जवळच राहता का तुम्ही? हो. दूरदर्शनच्या बाजूला. दूरदर्शनच्या बाजूला. तर हां, सेंचुरी क्वार्टर्स. सेंचुरी क्वार्टर्समध्ये. तर आपण हा स्टॉल संध्याकाळी किती वाजता लावतो इथे? 7 वाजता. 7 वाजता. अच्छा. तर ताई मला सांगा की जर आता आपण व्यवसायाचं तुमचं प्रमोशन करतोय, तर आता कोणाला हे वडापाव म्हणा, भजी म्हणा, हे तर काय काय अजून ठेवताय तुम्ही? कांदा भजी पाव, कांदा बा. मिरची भजी, हां वडापाव, हां. भजी, बटाटा भजी. अच्छा. हां. तर मला सांगा कोणाचे आपले लहान लहान प्रोग्राम कोणाचे असतील आपल्या मराठी तिकडे लोकांचे, पण ऑर्डर जातात तर आमच्या. त्याच्यासाठी तुम्ही ऑर्डर घेऊ शकता का? तर काय नंबर द्याल? 1 मिनिट. हां बोला. 9322 हां 006858. अच्छा. तर मित्रांनो सर्वांना जास्तीत जास्त मी विनंती करेन की या ताईंचा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेअर करा लोकांना. आणि हे बघा, हे मी तुम्हाला दाखवतो आहे, शारदा महिला बचत गट वडापाव सेंटर म्हणून त्यांचं नाव आहे. त्याच्यावर त्यांचं पूर्ण रेट पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त आपले असे महाराष्ट्रीयन व्यावसायिक आहेत, लहान लहान व्यवसाय करतायत. आत्ता 6 महिन्यापासून व्यवसाय त्यांनी चालू केलेला. तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त पसरू द्या. आपल्या लोकांना आपण सपोर्ट नाही केला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपले मराठी व्यावसायिक कधीच उभं राहूच शकणार नाही. तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चॅनलला जर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करत चला. तर भेटूया आपण पुन्हा एकदा. अशाच आपले व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायाचे प्रमोशन करण्यासाठी. तर ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि 6 महिनेच तुमचे झालेले आहेत व्यवसायाला. असेच तुमच्या अजून 4-5 वर्षात आम्ही तर म्हणू की लवकरात लवकर तुमचं दुकान ओपन हो. आणि खूप सारी गर्दी असते मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या ठिकाणी यायचा पण प्रयत्न करा. तर इकडचा ताई ॲड्रेस काय सांगाल प्रॉपर? गांधीनगर. हां गांधीनगर. हां श्रीराम मिलच्या समोर. ठीक आहे. तर मित्रांनो ॲड्रेस पण ताईने तुम्हाला दिलेला आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार ताई. ताई नमस्कार.